तुम्हाला जर वजन कमी करण्याच्या 10 आयुर्वेदिक टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी मी दर आठवड्याच्या गुरुवारी आणि रविवारी फॅशन, स्टायलिंग, मेकअप आणि हॉल व्हिडिओज या कॉन्टेंटवरती व्हिडिओ घेऊन येते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. माझा युजर आयडी मी स्क्रीनवर मेन्शन करते आणि तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. वाढतं वजन आता ही खूप मोठी समस्या अशी झालेली आहे. मोस्टली सगळेच लोक ही समस्या फेस करत आहेत. आपली जी लाईफस्टाईल आहे ती खूप जास्त सेडेंटरी लाईफस्टाईल झालेली आहे. म्हणजेच आपण एका जागी बसून खूप जास्त काम करतो. आपले जॉब्स असतात. म्हणजे खूप अशी कमी लोक आहेत ज्यांना ऍक्च्युअली फिजिकल वर्क करायला लागतं. आणि मोस्टली आता सगळेच लोक म्हणजे मेजॉरिटी ऑफ द लोक जे आहेत त्यांचं एका जागी बसून काम आहेत. म्हणजे लॅपटॉपच्या समोर बसा, कम्प्युटरच्या समोर बसा आणि मग आपलं काम करा, अशी एकंदरीत आपली लाईफस्टाईल झालेली आहे. आणि आपलं लाईफ देखील इतकं बिझी असतं. म्हणजे काही लोकांना अक्षरशः जिमला जायला पण वेळ मिळत नाही, योगा करायला वेळ मिळत नाही. तर मग तुम्ही जर अशा लोकांमध्ये येत असाल, तुमचा समावेश जर अशा लोकांमध्ये असेल की तुमचं लाईफस्टाईल खूप जास्त बिझी असेल आणि तुम्हाला लिटरली असं एक्सरसाइज वगैरे करायला वेळ मिळत नसेल तर मग तुमच्यासाठी आज मी सोप्या अशा 10 आयुर्वेदिक टिप्स घेऊन आलेले आहे ज्याच्यामुळे तुमचं वजन लवकरात लवकर कमी होऊ शकतं. या नेहमी सारख्याच खूप इझी टू डू अशा टिप्स आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त तुमच्या लाईफस्टाईल मध्ये थोडेसे असे छोटे छोटे चेंजेस करण्याची गरज आहे. आणि हे तुम्ही सोपे असे चेंजेस जर तुमच्या आयुष्यात केले तर तुमच्या पूर्ण वजनावरती किंवा तुमच्या लाईफस्टाईलवरती या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त परिणाम होऊ शकतो. तर मग तुम्हाला या सगळ्या आयुर्वेदिक टिप्स कोणत्या हे जर जाणून घ्यायचा असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्याची सगळ्यात पहिली टिप आहे ती आहे तुमच्या दिवसाची सुरुवात कोमट अशा लिंबू पाण्यातून करा. म्हणजे तुम्ही सकाळी उठल्याबरोबर थोडंसं कोमट पाण्यात लिंबू प्यायल्याने तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. ऍक्च्युली ते कशामुळे तर लिंबू पाण्यात असे काही घटक आहेत ज्याच्यामुळे तुमची जी भूक आहे ती कमी होते आणि त्याच्यामुळे तुमचं वजन देखील कमी होतं. आणि लिंबू पाणी प्यायल्यानंतर तुमची बॉडी जी आहे ती पण खूप नॅचरली अशी डिटॉक्स होते. म्हणजे सकाळचं तुमचं पोट साफ व्हायला देखील मदत होते. म्हणजे जे मोस्टली तुमच्या शरीराचे प्रॉब्लेम्स आहेत ते तिथूनच स्टार्ट होतात. म्हणजे जर तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नसेल, तुम्हाला जर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर मोस्टली नंतर सगळे जे आजार आहेत ते तिथूनच उद्भवतात. त्याच्यामुळे जर तुम्ही व्यवस्थितरित्या तुमची बॉडी जर क्लेन्स झाली, तुमची बॉडी जर डिटॉक्स होत असेल, तुम्हाला जर अशा कुठल्या गोष्टींचा त्रास नसेल तर तुमची बॉडी देखील जास्त काळासाठी हेल्दी राहते. तर आता जी दुसरी टिप आहे ती आहे दिवसभरात 3 असे सॅटिस्फाईंग मील्स घ्या. म्हणजे तुमचं जे दिवसभराचं स्केड्यूल आहे ते 3 प्रॉपर मील्स मध्ये डिवाइड करा. म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे तुमच्या आहारामध्ये असूच द्या. त्यात या गोष्टीची काळजी घ्या की जे तुमचा सकाळचा ब्रेकफास्ट असतो आणि जे तुमचं दुपारचं जेवण असतं ते तुम्ही थोडंसं हेवी कराल. बिकॉज त्या टायमिंगला तुमच्या बॉडीचा जो मेटाबॉलिक रेट असतो, जी तुमची पचनक्रिया असते ती खूप जास्त असते. त्याच्यामुळे तुम्ही त्या टायमिंगला जे काही खाल ते व्यवस्थितरित्या पचून जातं. पण जेव्हा तुम्ही डिनरसाठी काही गोष्ट खाता तर त्यावेळेला या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही डिनर एकदम लाईट करा. तुम्ही जर इंटरमिटेंट फास्टिंग वगैरे करत असाल तर तुम्ही तुमचे जे मील्स आहेत तुम्ही त्या हिशोबाने डिवाइड करू शकता. म्हणजे जी तुमची इटिंग विंडो असेल त्याला तुम्ही छान अशा 3 मील्स मध्ये डिवाइड करू शकता आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमचा आहार घेऊ शकता. तर आता जी तिसरी टिप आहे ती आहे तुमचं जे डिनर आहे ते लाईट करा आणि मोस्टली तुमचं जेवण 7 पर्यंत आटपेल या गोष्टीची काळजी घ्या. तर तुम्ही आता मोस्टली कोणालाही विचारलं, कोणताही फिटनेस एक्सपर्ट असेल, कोणताही डायटिशियन असेल तरी तुम्हाला ही टिप ते नक्की सांगतील की तुमचं जे रात्रीचे जेवण आहे ते लवकर करा. आपल्या या बिझी लाईफस्टाईलमुळे बऱ्याच जणांचं रात्रीचं जे जेवण असतं ते खूप जास्त उशिरा होतं. म्हणजे बरेच लोक 9-10 वाजता वगैरे जेवतात आणि त्यावेळेला तुमची बॉडीची जी मेटाबॉलिक रेट असतो तो कम्प्लिटली असा डाऊन झालेला असतो आणि तुम्ही त्यावेळेला जर तुम्ही जेवण केलं तर तुमच्या बॉडीला ते खूप जास्त हेवी होऊन जातं आणि तुमचं डायजेशन देखील अजिबात व्यवस्थित होत नाही. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या की जे तुमचं डिनर आहे ते तुम्ही 7 वाजायच्या अगोदर कराल. कमीत कमी ऍटलीस्ट तुम्ही 8 वाजेपर्यंत तुमचं डिनर करू शकता. आणि जेव्हा तुम्ही डिनर घ्याल तेव्हा या गोष्टीची काळजी घ्या की तुमचं डिनर देखील अतिशय लाईट असेल. एकदम लाईट गोष्टी अशा तुम्ही डिनरमध्ये खाल. आयुर्वेदात मुगाच्या डाळीची जी खिचडी आहे तो खूप उत्तम असा ऑप्शन दिलेला आहे डिनरसाठी. बिकॉज ती पचायला खूप जास्त सोपी असते. कारण रात्रीच्या तुमच्या बॉडीचा मेटाबॉलिक रेट जो आहे, जी तुमची पचनक्रिया असते ती खूप मंदावलेली असते. तर
जी चौथी टिप आहे ती आहे तुमचे मील्स प्लॅन करा आणि त्या रुटीननुसार सगळं करा. तुमचं जे दिवसभराचा स्केड्यूल असतं त्यानुसार तुम्ही जे तुमचं जेवणाचं रुटीन आहे, जे जेवणाचं स्केड्यूल आहे ते डिसाईड करू शकता. म्हणजे तुमचं ब्रेकफास्टचा टायमिंग, लंचचा टायमिंग, डिनरचा टायमिंग हे तुमच्या ज्या दिवसभराचं रुटीन आहे त्याच्यानुसार व्यवस्थित डिसाईड करा आणि काळजी घ्या की तुम्ही रोज त्याच टायमिंगला जेवाल. म्हणजे सपोज सकाळी तुम्ही 9 वाजता ब्रेकफास्ट करत असाल तर काळजी घ्या की तुम्ही 9, 9:30 याच टायमिंगमध्ये तुम्ही तुमचा रोजचा ब्रेकफास्ट घ्याल आणि जे तुमच्या बाकीचे मील्स आहेत ते पण तुम्ही त्याच विशिष्ट टायमिंगला घ्याल. मोस्टली जे तुमचे टायमिंग्स आहेत ते खूप जास्त इकडचे तिकडे करू नका. म्हणजे आज जर 1ला जेवलं तर उद्या 3ला जेवाल असं काही करू नका. आणि त्याचबरोबर तुमचे जे मील्स आहेत ते स्किप होणार नाहीत या पण गोष्टीची व्यवस्थित काळजी घ्या. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण ब्रेकफास्ट स्किप करतो किंवा मग आपलं लंच मिस होऊन जातं. तर अशा काही गोष्टी करू नका. व्यवस्थित जे तुमचे मील्स जे डिसाइडेड आहेत ते मील्स व्यवस्थित घ्या. बिकॉज त्याच्यामुळे मग तुम्हाला एकदम एकाच वेळेला खूप जास्त भूक लागते असा कोणता प्रकार होत नाही. बिकॉज एकाच वेळेला खूप जास्त भूक लागल्यावरती आपल्याकडून ओव्हर इटिंग पण खूप जास्त होतं. तर आता जी 5वी टिप आहे ती आहे वेगवेगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या तुमच्या मीलमध्ये इन्क्लूड करा. तर मग तुम्ही जेव्हा जेवण बनवता किंवा तुमचं जे नॉर्मल जेवण आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येक चवीचा समावेश असू द्या. म्हणजे गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट या सगळ्या चवी ज्या आहेत त्या तुमच्या आहारामध्ये असू द्या. आयुर्वेद असं सांगतं की या सगळ्या चवी जेव्हा तुमच्या जेवणामध्ये असतात तेव्हा तुमचं जेवण, तुमचा जो आहार असतो तो परिपूर्ण असा असतो, तो सकस आहार असतो. त्याच्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या की या सगळ्या ज्या चवी आहेत त्या तुमच्या जेवणामध्ये असू द्या. तर आयुर्वेदात इव्हन असं सांगितलेलं आहे की तुमच्या जेवणामध्ये वेलची, दालचिनी, हळद आणि आलं या गोष्टींचा समावेश असू द्या. बिकॉज या गोष्टी तुमच्या जेवणामध्ये असतील तर तुमचं डायजेशन हे खूप चांगलं होतं आणि जी तुमच्या आहारातली जी सगळी पोषण मूल्य आहेत ती तुमच्या शरीराला मिळतात. तर आता जी 6वी टिप आहे ती आहे लोकल आणि सीझनल फ्रुट्स तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करा. तर तुम्ही जिथे राहता तिथल्या हवामानानुसार खा. म्हणजे जर तुम्ही भारतात असाल तर तुम्ही इथे पेरू खा आणि ते जर तुम्ही युएसला गेला तर तुम्ही तिथला अवाकाडो खा. बिकॉज ज्या त्या हवामानानुसार ती गोष्ट खाल्ली पाहिजे. बिकॉज ती व्यवस्थित तिथल्या हवामानानुसार डिझाईन केलेली असते आणि ज्या ऋतूमध्ये जी फळं, ज्या भाज्या मिळतात ती त्या ऋतूमध्ये नक्की खा. म्हणजे उन्हाळ्यात मिळणारी जी फळं आहेत, आंबा वगैरे, तर ती तुम्ही उन्हाळ्यात खाऊ शकता. त्याचबरोबर जी हिवाळ्यात मिळणारी फळं आहेत ते तुम्ही त्यावेळेला नक्की खा. ज्या पालेभाज्या त्या ऋतूमध्ये अवेलेबल असतात त्या पण त्यावेळेला नक्की खा. आपले जे बदलते ऋतू आहेत त्यानुसार आपण आपला आहार देखील बदलला पाहिजे. तर आता जी 7वी टिप आहे ती आहे एक्सरसाइज थ्राइस अ वीक. म्हणजे आता बऱ्याच जणांना एकदम रोज एक्सरसाइज करायला जमत नसेल तर किमान आठवड्यातून तुम्ही 3 वेळा तरी एक्सरसाइज कराल या गोष्टीची काळजी घ्या. म्हणजे तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी आवडेल ती तुम्ही करू शकता. तुम्हाला वॉकिंग करायचं असेल, योगा करायचा असेल, कार्डिओ, जिम, तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता. पण ऍटलीस्ट आठवड्यातून 3 वेळा तुम्ही 45 मिनिटं व्यायाम कराल या गोष्टीची काळजी घ्या. आयुर्वेदात योगा हा खूप उत्तम असा ऑप्शन सांगितलेला आहे व्यायामासाठी. बिकॉज योगामुळे तुमची बॉडी जी आहे ती खूप जास्त फ्लेक्झिबल राहते. सूर्यनमस्कार घातलेले देखील खूप चांगले. म्हणजे तुम्ही असे 5-10 सूर्यनमस्कार पासून चालू करू शकता. सूर्यनमस्कारमुळे तुमची पूर्ण जी बॉडी आहे त्या बॉडीची हालचाल होते आणि तुमचं शरीर तितकंच फ्लेक्झिबल राहतं. तर आता जी 8वी टिप आहे ती आहे ताजं बनवलेलं जेवण जेवा. तर मोस्टली जे शिळं अन्न वगैरे असतं, कालचं राहिलेलं अन्न असतं ते मोस्टली खाणं टाळा. या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही ताजं बनवलेलं अन्नच जेवाल. मोस्टली ते अन्न देखील 3 तासाच्या आतमध्ये तुम्ही खाल या गोष्टीची काळजी घ्या. म्हणजे त्याच्यामुळे मॅक्सिमम पोषण मूल्य त्या अन्नातली तुमच्या बॉडीला मिळतील. जे शिळं अन्न असतं त्याच्यामध्ये कोणतीही पोषण मूल्य उरलेली नसतात. त्याच्यामुळे आपण ते खाल्लं तरी आपल्या बॉडीला त्याचा काहीच फायदा होत नाही. आपल्या बॉडीला कोणतीही त्यातली पोषण मूल्य मिळत नाही. त्याच्यामुळे मोस्टली जे शिळं अन्न असतं ते मोस्टली खाणं टाळा आणि जितकं तुम्हाला ताजं बनवलेलं अन्न खाता येईल तितकं खाण्याचा प्रयत्न करा. तर आता जी 9वी टिप आहे ती आहे मेडिटेशन. तर तुम्हाला जर दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक राहायचं असेल तर मेडिटेशन हा आयुर्वेदात खूप चांगला असा आणि उत्तम असा सांगितलेला उपाय आहे. म्हणजे जर तुमच्यातली काही लोक मेडिटेशन देखील करत असतील आणि तुम्हाला स्वतः अनुभव आलेला असेल की मेडिटेशनमुळे म्हणजे लिटरली आपल्या लाईफस्टाईलमध्ये किती फरक पडतो. म्हणजे एकदा जर तुम्ही सवय लावलीत ना मेडिटेशनची तर त्याची अशी म्हणजे तुम्ही जर कधी केलं नाही ना तर तुम्हाला कसं तरी व्हायला लागतं. म्हणजे इतकी तुमच्या बॉडीला सवय होऊन जाते मेडिटेशनची. मेडिटेशनमुळे तुमचे जे मोस्टली स्ट्रेस हार्मोन्स असतात ते देखील कमी होतात. बऱ्याचदा आपण स्ट्रेसमध्ये खूप जास्त जेवण करतो
तर ते स्ट्रेस हार्मोन जर आपले कमी झाले तर तशी वेळ देखील येत नाही. आणि आता जी 10वी आणि शेवटची टिप आहे ती म्हणजे व्यवस्थित झोप घ्या. तर आता वजन कमी करण्यासाठी सगळ्यात उत्तम टिप म्हणजे व्यवस्थित झोप घ्या. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुमच्या शरीराला ऍटलीस्ट 7 ते 8 तास झोप ही आवश्यक आहे. तुमची झोप व्यवस्थित झाली पाहिजे, बिकॉज त्यावेळेला मग तुमची बॉडी जी आहे ती व्यवस्थित अशी रिपेअर होते. तुमची जी झोप आहे ती पण प्रॉपर टायमिंग्सला होईल याची काळजी घ्या. म्हणजे बऱ्याचदा आपण खूप जास्त लेट झोपतो आणि लेट उठतो, ते देखील आपल्या बॉडीसाठी अजिबात चांगलं नाहीये. त्याच्यामुळे जे तुमची झोपेचे टायमिंग आहे, जी तुमची झोपेची सायकल आहे ती पण व्यवस्थित अशी डिझाईन करा आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमची झोप घेत जा. उत्तम आणि चांगलं झोपेसाठी तुम्ही झोपण्यापूर्वी फूट मसाज किंवा हेड मसाज असं देखील करू शकता. तर मग या होत्या आयुर्वेदा बेस्ड अशा 10 टिप्स ज्या तुम्हाला वजन कमी करायला हेल्प करू शकतात. इनफॅक्ट वजन कमी करण्याबरोबरच त्या तुमची बॉडी खूप जास्त हेल्दी ठेवायला देखील मदत करतील. तर वजन कमी राहण्यासोबतच वजन मॉडरेशन मध्ये राहण्यासोबतच आपली बॉडी एकदम हेल्दी राहायला पाहिजे, फ्लेक्झिबल राहायला पाहिजे. या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या असतात. तर मग तुम्ही या सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर तुमची बॉडी ही जास्तीत जास्त हेल्दी राहील आणि तुम्हाला असं जास्त काही वेगळं करायची गरज पडणार नाही वजन कमी करण्यासाठी. बिकॉज ह्या एकदम अशा बेसिक टिप्स आहेत आणि त्या फक्त तुम्ही तुमच्या डेली लाईफ मध्ये फॉलो करायला स्टार्ट जरी केलं ना तरी लिटरली असे खूप म्हणजे विजिबल असे चेंजेस होतील तुमच्या प्रत्येकच गोष्टीमध्ये. तर मग या सगळ्या गोष्टी नक्की ट्राय करून बघा आणि मग रिझल्ट माझ्यासोबत कॉमेंट सेक्शन मध्ये शेअर करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत, तुमच्या फ्रेंड सोबत देखील शेअर करू शकता, त्याच्यामुळे त्यांना देखील या गोष्टीचा फायदा होईल. चला तर ना भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.